साडू आणि मी पण लय शांत आहे. खूप शांत. आम्ही 3 साडू आहोत, तिघं पण शांत आहो. म्हणजे एकाच कंपनीमधून टिंबडिंब म्हणजे साडू बसवलेले 3 साडू. एका कंपनीद्वारे फसवलेले 3 साडू. काय हरकत नाही. तर माझी घरवाली लय मेकअप करून आले आणि मी एकदम साधा पावडर लावून आलो आहे. पण बायकांना माहीत आहे का आम्ही मेकअप नाही केले तर आम्ही चांगलं दिसणारच नाही, म्हणून त्यांना मेकअप लय लागतं आहे. आणि आम्ही 50 पैशाची फक्त पावडर लावतो तरी हिरो दिसतो एकदम. जाम डाऊट आहे. कसा वाटतं तुम्हाला? हाय मंडळी, कसं आहेत तुम्ही? सचिन भोई यूट्यूब चॅनलला आपला स्वागत आहे. आज आमच्या मुलाचे जायवल आहे आणि आम्ही केस काढायला खारबाव इथे झालं, कालिका मंदिर खारबाव इथे. आणि आता जस्ट आम्ही निघालो आहे आणि आमच्या बाबूचे गोल्डन केस आहेत बाबू. आणि हे मस्त आज गोल्डन केस आम्ही काढणार आहेत आणि आम्ही खारबावला चाललो आहे केस काढायला. आमचे सासरे आणि आमच्या मामांचा इच्छा होती आपण खारबावलाच केस काढायचे आणि तिकडंच आता आम्ही निघतोय. चला चला मम्मी चला. काय जेव्हा पण आपण चांगले कार्य करण्यासाठी आणि शुभ कार्य करण्यासाठी बाहेर पडतो तेव्हा आपण आपल्या कुलदेवतांना आणि शेतावल्या देवतांना नारळ नक्कीच फोडतो, कारण आपले कार्य सगळे चांगल्या पद्धतीने व्हावं आणि शुभ कार्य व्हावं म्हणून. तर मंडळी आता आम्ही खारबावला निघालोय. आम्ही थोडा लवकर निघालोय. एक गाडी आमची पुढे चालली आणि दुसरी गाडी आमची बाकी फॅमिली नंतर येणार आहे. त्याला थोडा टाईम लागेल, तर काय पुढे तयारी करायला लागेल म्हणून आम्ही लवकर जरा निघालोय. बाबू साईबाबाच्या मंदिराला. आमचं असं काही फिक्स नव्हतं की बाबूचे केस कुठे काढायचे, पण आमचे सासरे आमचे मामा खारबावचे त्यांनी सांगितलं की आपण आपल्याकडेच कालिका माता मंदिर खारबाव इथेच केस काढू. तर त्यांना मी सांगितलं की ठीक आहे चालेल, जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं आपण तिथेच करू. आणि तिथे आता आम्ही जात आहे तर तिथे त्यांनी मोठा बकरासुद्धा घेऊन ठेवलेला आहे आणि इथं सोयसुद्धा त्यांनी केलेली आहे तिथेशी. तर चला आपण तिथे गेल्यानंतर तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे आहे तिथे. आमच्या बाबूला केसांचा काही मुहूर्त भेटत नव्हता. बऱ्याच वेळा आमचा मुहूर्त कॅन्सल झाला होता. जवळजवळ 5 वेळा आम्ही तारीख ठरवली आणि काही ना काही अडचणी येत होती. प्रत्येक आम्हाला कॅन्सल करावा लागत होता. आणि आज हल्दीची खूप तारीख आहे, तरी पण आम्ही हल्दी काय संध्याकाळी आहे तर आपला होऊन जाईल. आजच रविवारी आम्ही केसांचा काढायचं ठरवलं आहे आणि आज काढून घेऊ. जवळजवळ बरेचसे महिने गेले, अडचण येते आम्हाला. आणि आज चांगला मुहूर्त भेटला आहे एकदम ओकेमध्ये. आता आम्ही लवकरच पोहोचणार आहे. सिद्धाला पण लेट होईल, सगळा लेट होतो. अरे अरे बापासारखी तुला बी सर्दी चालूच केलं कर.
चला. इथे मी तुम्हाला खारबाच्या आजूबाजूचा परिसर दाखवतो आणि इकडे आमच्या जेवणाची तयारी चालू आहे. इथे वाटण बनवायला घेतलंय आणि पुढे आपल्याला इथे कांदा परतवता दिसतोय आणि आमच्या इकडे कांदा सोलायला घेतला आहे मी आणि इकडं बकड्याला पण फिरवायला घेतलंय. नको त्याला बसू रे त्याच्यावर. तुझ्या तुला तेवढं पाहिजे ना केस आहे गे मामा. मामा जिंदाबाद आहे. बाबू गुदगुला येतात का रे? हा हिरो शांतच आहे तो, लढत नाही. लढायचा माहित नाही त्याला जास्त. जरा पीठ जरा लगरा थोडासा काले गोल्डन मग गोल्डन मॅन आहे तो. गोल्डन नव्हते ना त्याला. गोल्डन बॉय नाही का बाबू? गोल्डन केस एकदम भुई सपाट मैदान. दाढी करते अरे दाढी करा त्याला करा बरं वाटलं. बाबू तू जरा जास्त शांत नाही वाटत कर. बाबूची आंघोळ करायला घेतले इथे आणि इकडे चिकन लपेटा रेडी झालाय तलायला
आणि इकडे चला आपण आता तुम्हाला दाखवतो बकऱ्याची खर्शी करायला इथे घेतले. ये जाडी ये लेक नखरे वाली भांजी है मेरी. कसे आहेत तुम्ही? बहुत नखरे वाली भांजी है मेरी ये. लय तेरात देते सगळ्यांना ना. जाम डान्सर पण आहे ती, खतरनाक डान्स करते ना ग. आणि कॉन्फिडन्स तर लय खतरनाक आहे तिचा. आम्ही आता खाली चाललोय महादेवाच्या मंदिराकडे, तलावाच्या इथे. आणि सगळी गँग येते, आमची बरीचशी गँग येते. चले बेटा, चप्पल नाही घातली ना. इकडे मस्त आहे तलाव आणि मंदिर, तुम्हाला दाखवतो मी. लय भारी बनवलंय मंदिर. तलाव पण दाखवतो थांबा जरा. हा आमचा बाबू ब्लॉगर 2, छोटा ब्लॉगर आहे आमचा. लय हाऊस आहे त्याला ब्लॉगिंगची. हा त्याला पण लय हाऊस आहे ब्लॉगिंगची. पोरगा ठेवला का तिथं. ए बेटा ये चाल. ए टकलो, कैसा लग रहा है? टकले को ठंडा ठंडा लग रहा है क्या? बंगले काय रा बाबू. चला चला पटापट. आमची टीओ आहे, लय टॅलेंटेड मुलगी आहे आणि मस्त नाचते, डान्सर पण आहे ती. आणि ती स्वतः ब्लॉग पण करते. टीओ हाय कर. तिकडे वीट भट्टी पण मस्त आहे. खारभावचा तलाव, लय मासे येतात तिथे पकडायला लोक. नाही टाइमपास करायला येतात तिथं. मस्त तलाव आहे, मस्त मंदिर बांधलं इथं. शिव मंदिर खारबाव. हर हर शंभू शंभू शिव महादेव शंभू. कसं वाटतं गाईस, तुम्हाला कसं वाटतं? तर माझी घरवाली लय मेकअप करून आले आणि मी एकदम साधा पावडर लावून आलोय. पण बायकांना माहीत आहे का, आम्ही मेकअप नाही केली तर आम्ही चांगलं दिसणारच नाही, म्हणून त्यांना मेकअप लय लागतंय. आणि आम्ही 50 पैशाची फक्त पावडर लावतो तरी हिरो दिसतो एकदम. जाम डाऊट आहे. कसा वाटतं तुम्हाला? लय भारी जागा तिरापणी, मस्त लागते. हा बोला. तिरंग मुंडी झाली. मस्त झाले, एकदम टेस्टी. इथे मटण धुवायला घेतलंय आणि तोपर्यंत इथे दालमुंडी पण झालेली आहे. तर आता बकरा आमचा धुवायचा चालू आहे. बकरा शिजवणार 10 मिनिटात. आणि माझी बायको मेवणी, छोटी मेवणी, तिच्यापेक्षा छोटी, ही थोडी मोठी. आमचे साडू तिकडे बसतात, एकदम शांत आहे ना आमचे साडू. झूम करू का? सासूबाई मटण घेतात. साडू आणि मी पण लय शांत आहे. खूप शांत. आम्ही 3 साडू आहोत, तिघं पण शांत आहो. म्हणजे एकाच कंपनीमधून टिंबडिंब म्हणजे साडू. बसवलेले 3 साडू. एका कंपनीजवळ फसवलेले 3 साडू. काय हरकत नाही. बरोबर येईल घे मामा. जरा 2-3 आपलं फिल्मी डायलॉग मारा ना जरा ते आवाजामध्ये. मी सांगता ना त्या टायमाला म्हणे सांगतात नाही त्याला ऐकत नाही. त्या आपण काय काय करते आता कोणता नाटक झाला का? आऊ शकतं दादा, माझी चड्ड काढलंय, मला वाटवा टाकतं
दादा अहो तुमचे दादा तुमच्या कुटुंबातला अरे तो भाई साला आपण साला ये बात नहीं समझा आई साला आई अपन को ये बात समझ में आई आई साला ठीक है ना आई रंग बरस बेग जुनर बाल रंग बरस अरे रंग बरस बेग जुनर बाल रंग बरस तुमचे तो कुटुंबातला तो आवाज काढते नाही का तो म्हातारा आगे तुका रजनीकांतचा करा रजनीकांत रजनीकांत ना त्या टायमाला नात बुलू त्याने का त्या उकळी घातल्या ना मग काय सांगायचा अरे त्या मग तो जनावर निघला ना बाबल्या तुका ना मी नाहीशी आरवी उपर घातलं ना काय सांगायचा त्या टायमाला फेमस फेमस मामा फेमस फेमस रजनीकांत का डान्स आहे का देवानंद राजेश खन्ना डान्स आहे का पण हा हा जाने ब्लॉग मध्ये भाई सचिन भोयांच्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे. 5 स्टार ग्रुप आलेला आहे आपल्या मध्ये एक स्टार बाकी आहे. बघू शकता. खूप खूप धन्यवाद आल्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद भावेश भाई. अरे मित्र तू नाही येणार बाय. तुम्ही बोलवलं ना आम्ही नाही येणार असं कधी झाले का मित्र? सोय तर होणार आहे सचिन भोयांच्याकडून. सोय केलेली आहे गावामध्ये तुम्हाला थंड्याची सोय केलेली आहे मी त्याची सोय आहे का? आणि गरम पण तुम्हाला लागेल त्या केलेली आहे आणि तुम्ही पित त्या माहिती आहे सगळ्यांना. जय शेठ काय बोलता गोल्ड भाऊजी गोल्डन मॅन व्हिडिओ बनवले टाकेन ना झाले सगळे दारू. हे आमचे गावचे भावेश भोईर इंजिनियर आणि दीपेश पाटील इंजिनियर हे पत्रिका वाटायला आहेत, पण वेळ काढून आपल्याला वेळ दिला आहे त्यांनी आणि आपल्याला भेट दिली. त्यांचे खूप खूप धन्यवाद. तर आता जेवण करून घ्या तुम्ही. मस्त जेवण करा. छान आहे, मस्त वातावरण आहे, म्युझिक पण छान आहे. ओके चांगलं ॲटमॉस्फिअर आहे, मस्त आहे. ओके भावेश. ओके दीपेश भाईचं लग्न आहे. सर्वांनी या 22-23 तारीख सर्वांनी हल्दीला आहे दीपेश पाटील यांच्या 22-23 तारखेला. सचिन सेठ काय बोलता हर्याश? नितेश म्हणवी काही घेणार का तू? चणे दिले आता ते आता रिवो थंड करायला ठेवले. कबुतराला चणे दिलेले आहेत आणि कबूतर जोरात खातो. थंडा पण आलेला आहे. हा बोल ना रेस. माझ्याला फोन लावलो मी तेव्हा माझी वाट बघतो मोबाईल करायला माझा. मला माहित नाही तू इकडे थंडा मिळाला आम्हाला आता. हा डन. आम्ही पिऊ शकतो का? हा पिऊ शकतो भाई. तुला अडवणार आहे कोण अख्ख्या सोना. थंडा बोलतो का? हा थंडा. शिकवायला ना आई त्याला घे ना काय जेवणात ना. बालाचे पालण्याला तुझे डोंगरावर जेवून येईल. डोक्यावर पालना जेवून एक पायरी चरून येईल. पावताई एकविरा नवसाला भरोसा आईनी मना दिला. चकोटी बालाची कराला चकोटी.
चकुलीला छान ना. नवस आई तुझा पुरा केला आशीर्वाद तू मना दिला चकोटी 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 बालाची कराला चकोटी सजवून बालाचे पाल्याला